जय भीम, नमो बुद्धाय. आज एक पुन्हा निसर्ग कविता मी घेऊन आलेली आहे. मला इथं सांगण्यासाठी आनंद वाटतो की आमच्या परभणीच्या किरण ट्रॅव्हल्स आदरणीय किरणजी काळे मॅडम यांनी आमची लेडीज ट्रिप महाबळेश्वरला त्या घेऊन गेल्या होत्या आणि त्या ट्रिपमध्ये जे सौंदर्य निसर्गाचं पाहता आलं त्यामुळे खूप असा आनंद झाला आणि त्याबद्दल मॅडमचे पण आभारही मानते. आणि खरंच निसर्गामध्ये माणूस गेलं पाहिजे. तर ह्या निसर्गावर आधारित एक कविता आहे. हे निसर्ग राजा, हे निसर्ग राजा, जणू तू कल्याणकारी. हे निसर्ग राजा, जणू तू मित्र माझा कल्याणकारी. तुझ्या दर्शनाने दुनियाच मला आता वाटे भारी. तुझ्या दर्शनाने दुनियाच मला आता वाटे भारी. हे निसर्ग राजा, जणू तू मित्र माझा कल्याणकारी. तुझ्या दर्शनाने वाटे मला आता दुनिया ही प्यारी. वाटे मला आता दुनिया ही प्यारी. अविस्मरणीय तुझी झाली भेट. अविस्मरणीय झाली तुझी भेट. हृदयात कोरून ठेवली मी थेट. हृदयात कोरून ठेवली मी थेट. तुझ्या कुशीत मी रडले, मी हसले आणि खेळले. हे निसर्ग राजा, तुझ्या कुशीत मी रडले, मी हसले, मी खेळले आणि क्षणभर सारे दुःख विसरून गेले. आणि क्षणभर सारे दुःख विसरून गेले. एकटक मी तुझ्याकडे पाहत होते. एकटक मी तुझ्याकडे पाहत होते आणि पंचमहाधातूंचेही स्मरण करत होते. आणि पंचमहाधातूंचेही स्मरण करत होते. आठवणीत येत होती, आठवणीत येत होते मला माझे पूर्वज. मला आठवणीत येत होते सारे माझे पूर्वजही मला. वंदन मी केले त्यांना. खरंच रे निसर्गा सांगते तुला. खरंच रे निसर्गा सांगते तुला. त्यांच्याही आठवणीने व्याकुळ मी झाले. त्यांच्याही आठवणीने व्याकुळ मी झाले. दऱ्या खोऱ्यांमधून आवाज मी त्यांना दिले. दऱ्या खोऱ्यांमधून आवाज मी त्यांना दिले. तळमळीने त्यांना आम्ही हाक दिली. तळमळीने त्यांना मी हाक दिली आणि त्यांच्या स्मृतीची तिथेही मी ऊर्जा अनुभवली. त्यांच्या स्मृतीची तिथेही मी ऊर्जा अनुभवली. निसर्गाचे अलौकिक सौंदर्य मी पाहिले. निसर्गाचे अलौकिक असे सौंदर्य मी पाहिले. महाबळेश्वराचे दर्शन मज झाले. महाबळेश्वराचे दर्शन मज झाले. उंच उंच त्यात डोंगर रांगा सुंदर. उंच उंच त्यात डोंगर रांगा सुंदर. काय वर्णावी तो क्षण अमर. काय वर्णावा तो क्षण अमर. खोल खोल त्या अवर्णनीय दऱ्या. खोल खोल त्या अवर्णनीय दऱ्या. विसरून गेले तिथे समस्या साऱ्या. विसरून गेले मी तिथे समस्या माझ्या साऱ्या. आणि तो उंचावरून कोसळणारा धबधबा. आणि तो उंचावरून कोसळणारा धबधबा. काय वर्णावे, काय वर्णावे. अबाबा अबाबा. डोंगर आकाशाचे जणू अप्रतिम मिलन. डोंगर आकाशाचे जणू अप्रतिम अलौकिक मिलन. दृश्य ते पाहून भरले माझे मन. दृश्य ते पाहून बहरले माझे मन. महाबळेश्वराचे रूप ते अलौकिक.
महाबळेश्वराचे रूप ते अलौकिक, वर्णाव्या शब्द अपुरे, पडतील अनेक, वर्णाव्या शब्द अपुरे, पडतील अनेक, शब्द अपुरे, पडतील अनेक. अशा प्रकारे निसर्गरम्य वातावरणात महाबळेश्वर अशा ठिकाणी खूप चांगलं सौंदर्याचं, निसर्गाच्या सौंदर्याचा अनुभव आला, ऊर्जा आली. त्या निसर्गाच्या सान्निध्यामध्ये खूप काही गोष्टी ज्या मनामध्ये होत्या त्या निसर्गामध्ये विराजमान असणाऱ्या सर्व पंचमहाधातूंनासुद्धा त्या माझ्या मनातील भावना तिथे व्यक्त केल्या, मन मोकळं केलं. आणि खरंच माणसाच्या जीवनाला एक नव ऊर्जा देणारा हा निसर्ग आहे. त्या निसर्गाला मी त्रिवार खरोखर वंदन करते. धन्यवाद.